अकोल्यातील वंचित बहुजन युवक आणि महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काही फेसबुक पेज विरोधात कठोर कारवाईची मागणी केली। वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की द पॉलिटिकल आर्किटेक्ट कंपनी, विदर्भाचं राजकारण, महाराष्ट्राचा विश्वास, देवाभाऊ आणि वर्धा लाईक या फेसबुक पेजवरून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या विरोधात अश्लील, आक्षेपार्ह आणि समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आहे। या पेजवरून जाणून बुजून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय। या व्हिडिओचा उद्देश फक्त बदनामी करणं आणि जनतेमध्ये चुकीचा संदेश पसरवणं हा असल्याचं त्यांनी म्हटलं। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी संबंधित पेज चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। तसंच संबंधित सोशल मीडिया अकाउंट्स तात्काळ बंद करून त्यांचा तपास सायबर विभागाकडून व्हावा अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी, युवक आघाडी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते। जर संबंधित पेजवर तातडीने कारवाई केली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। सुजातदादा आंबेडकरांनी संभाजीनगर येथे संघाच्या कार्यालयावरती मोर्चा काढला आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, भाजपचे जे पेड ट्रोलर्स आहेत त्यांनी बनावट पेजेसच्या माध्यमातून खालच्या पातळीवरची टीका करायला सुरुवात केलेली आहे। त्यांना समज देण्यासाठी आजचा हा धरणे आंदोलन वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा, महानगर आणि सर्व तालुक्याच्या वतीने आयोजित केलेला आहे। आम्ही त्यांना समज देऊ इच्छितो की आम्हाला पातळी सोडवायला लावू नका। आम्ही जर पातळी सोडली तर मग संघाच्या चड्ड्या सुद्धा आम्ही शिल्लक ठेवणार नाही, हे सांगण्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसवर आलो। सध्या निवडणूक आहे आणि त्यामुळे निवडणूक ही शांततेने सुव्यवस्थित पार पडली पाहिजे या प्रयत्नात आम्ही आहोत। पण हे जर ट्रोलिंग थांबलं नाही तर वंचित बहुजन युवा आघाडी निवडणूक सोडून देईल आणि भाजपचे पदाधिकारी, संघाचे पदाधिकारी यांना जाहीरपणे ठोकायला आम्ही सुरुवात करू, हे सांगायसाठी सुद्धा आम्ही आजचा हा धरणे आंदोलन केले।